तर कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा 5वा सीझन आज रात्री 9 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सीझन मधील स्पर्धक कोण असतील यावरून आज पडदा तर उठेलच। मात्र त्यापूर्वी पाहूयात कसं आहे बिग बॉसचं हे खास घर। बिग बॉसच्या या घरातील दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आणि याच बिग बॉसच्या घराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। बिग बॉसची इच्छा आहे की आता या क्षणाला सगळ्या स्पर्धकांनी इथेच जमायचं आहे। हो, हीच ती जागा असणार आहे मंडळी आणि याच जागेत सगळे स्पर्धक जे आहेत बिग बॉसचं बोलवणं आलं की इथे येऊन बसतील। समोर स्क्रीनवरती बिग बॉस दिसतील। मग बिग बॉस एक एक प्रश्न विचारतील। आठवड्याभर जे काही गेम्स झाले त्यात तुम्ही कसं परफॉर्म केलं याबद्दल त्यांची कमेंट करतील, तेही सांगतील आणि शिवाय समज पण देतील। आणि ही समज जी आहे ती इथेच दिली जाणार आहे। म्हणजे आपण त्याच एरियामध्ये आपण आलेलो आहोत। हा सगळा तो तिथला डायनिंग एरिया आहे जिथे हे सगळे स्पर्धक बसलेले दिसतील। इथे देखील एक वेगळी थीम जी आपल्याला बघायला मिळते। भला मोठा असं हे झुंबर बघायला मिळतं छानपैकी। त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा पझल म्हणजे तुकड्यांमध्ये असणारी ही सगळी डिझाईन बघा। म्हणजे एकमेकाला जोडायचं आहे, एकमेकाला सांधायचं आहे। डोळे दिसतात आपल्याला, चेहरे दिसतात। कार्पेट पण जर आपण पाहिलं इथे बघा, हे रेड कार्पेट याच्यात देखील आपल्याला चेहरा दिसतोय, चेहरे डोकवताना दिसतात। आणि इथं जर आपण पाहिलं तर ही आहे बिग बॉसची नजर। म्हणजे या कॅमेरामधनं तर असणार आहे ना बिग बॉस तुमची नजर, हो असणारच, काय शंका आहे का? पण नजर आहे, डोळा आहे। हा डोळा जो आहे तो कायम सगळ्यांवरती इथे असणार आहे आणि तीच वेगळ्या पद्धतीची थीम बिग बॉसच्या घरात आल्यानंतर आपल्याला इथं बघायला मिळते। आणि हे अर्थातच कन्फेशन रूम, जिथं ज्याला कोणाला बोलवलं जाईल ती मंडळी आतमध्ये यामध्ये जातील आणि बोलतील। आतमध्ये गेल्यानंतर बिग बॉस त्यांना काही प्रश्न विचारू शकतात किंवा काही टास्क देऊ शकतात, काही गोष्टी सांगू शकतात बघा। आणि इथे आपण जर पाहिलं ना, सिंह दिसतोय, हत्ती दिसतोय, अस्वल दिसतंय आपल्याला, पुन्हा एक चक्रव्यूह। म्हणजे या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे बघा इथून इथे जायचं आहे, इथून इथे जायचं आहे, इथून चढायचं देखील आहे, ती देखील एक मेहनत करायची आहे। हे चक्र गोल फिरत असताना म्हणजे हे चक्र आहे बघा, हे गोल चक्र आहे। तर याला आपण सृष्टीचक्र जरी म्हणलं किंवा बिग बॉसच्या घरातलं चक्र जरी म्हणलं तर यात सगळेच आहेत। म्हणजे कोणी या ठिकाणी हल्क बनून येणार आहे, कोणी स्पायडरमॅन बनून, तर कोणी काय, तर कोणी काय, तर कोणी काय। पण हे मानवी स्वभाव आहेत। हे स्वभाव जे आहेत ना ते ह्या जसं या प्राण्यांचा खुंकारपणा असू शकतो, ॲग्रेसिव्ह, किंवा शांतपणे एखादी गोष्ट करायची, शांतपणे एखाद्या गोष्टीवरती झडप टाकायची। तर त्यातनं हे सगळं सांकेतिक सिम्बॉलिक जे ते बनवलेलं आहे। अर्धा चेहरा, अर्धा मूर्धा चेहरा जो आहे तोही या सगळ्या सेट डिझाईनमध्ये आपल्याला दाखवल्याचं बघायला मिळतं। युनिक आहे मंडळी, सगळं काही युनिक। आणि हे युनिक जे आहे ते आपल्याला इथं आल्यानंतर बघायला मिळतं। आणि अर्थात हा चेहरा, किंग ऑफ द रिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे बिग बॉसच आहेत पण हे बिग बॉस इथून देखील व्यक्त होतात। हे व्यक्त होणं फार वेगळ्या पद्धतीचं असणार आहे आणि ते रंगत जाईल एक एक एपिसोड। आणि मग आपली उत्सुकता जी ती वाढत जाईल की कोण एलिमिनेट होतं आहे, वाईल्ड कार्ड एंट्री आहे का, कोण कोणाबद्दल गॉसिप करतं आहे। आणि काय वेळेला गॉसिप जे आहे ते या बरोबर चेहऱ्याच्या साक्षीने इथे बसून दोन मित्र किंवा मैत्रिणी ते देखील आपल्याला करताना बघायला मिळतील। म्हणून बिग बॉसची इच्छा आहे जे टास्क तुम्हाला दिले जात आहेत ते व्यवस्थितशीर करा आणि ते जर केले तरच तुम्ही या सीझन 5 मध्ये टिकणार आहात।